और अब समाचार विस्तार से। नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे ने अमरावती जिले के विकास के लिए केंद्र के माध्यम से किए जा सकने वाले सभी कामों के अध्ययन किए जाने की बात कही। यूसीएन न्यूज़ के साथ खास बातचीत में उन्होंने कहा कि केवल आश्वासन देने से नहीं बल्कि मजबूत काम करके दिखाने की ज़रूरत है। बोंडे ने कहा कि देश में लोगों को मोदी पर भरोसा है और महाराष्ट्र में फडणवीस की सरलता और चंद्रकांत दादा के संगठनात्मक कौशल्य के बल पर ही भाजपा उम्मीदवारों ने आसानी से जीत हासिल की। राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे सध्या अमरावतीत आगमन झालेलं आहे। रविवारी त्यांचं अमरावती शहरात आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा या ठिकाणी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर गुरुकुंज मोजरी या ठिकाणी सुद्धा त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर नांदगावपेठ आणि अमरावती भाजप कार्यालयात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह होता। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत। कसं बघता विजय जो झालेला आहे या विजयाबद्दल काय सांगा? संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं बुद्धिचातुर्य, चंद्रकांत दादा पाटील यांचं संघटन कौशल्य आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा कोर टीम, सर्व टीमचा एजन्सीपणा यामुळे महाविकास आघाडी त्यांच्याजवळ मतं असून सुद्धा पराभूत झाली आणि भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आले। कारण देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलं होतं की आमदारांनी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावं आणि अनेक आमदारांनी, छोट्या पक्षांनी ज्यांनी पाठिंबा दिला होता हे सरकार बनवण्याकरता, त्यांना हे दिसलं 2.5 वर्षामध्ये की आपण जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाही। अनेक अपक्ष आमदारांनी सांगितलं की मंत्रीसुद्धा आमदाराकडून कमिशन मागतात, मंत्री भेटत नाही, मुख्यमंत्री मंत्र्यांना भेटत नाही आणि ही जर आमदाराची गत असेल तर कार्यकर्त्यांचं काय होईल, लोकांचं काय होईल? आणि म्हणून या महाविकास आघाडी सरकारच्या बेबनशाहीला नुसते आमदारच नाही तर जनताही कंटाळलेली आहे, जनता वैतागलेली आहे आणि त्यामुळं अनेक आमदारांनी, म्हणजे 113 मतं आमच्याजवळ होते त्याचे 123 झाले, 10 आमदारांनी त्यांची साथ सोडून राज्यसभेसाठी मतदान केलं आणि महाविकास आघाडीचा पराभव केला आणि भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आले। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे। या गोष्टीमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लोकांना वाटायला लागलं की हे सरकार लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि पुन्हा देवेंद्रजी फडणवीस जे लोकाभिमुख होते, म्हणजे साध्या एखाद्या रुग्णाला मदत पाहिजे असेल तर आज कुठे जाता येत नाही, देवेंद्रजी फडणवीस कोणाच्याही अर्जावर लिहून त्याला मदतसुद्धा करत होते, अनेकांचे जीव त्याच्यामुळे वाचले होते आणि म्हणून पुन्हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं पाहिजे ही भावना मोठ्या प्रमाणात जागृत झालेली आहे। हे या निवडणुकीचं फलित आहे। डॉक्टर साहेब, आता नवीन जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे, खासदार झालेला आहे, जिल्ह्याच्या विकासाकडे कसं तुमचं विजन राहतं? निश्चितच केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करता येतील त्याचा मी पहिल्यांदा अभ्यास करणार आहे आणि जिल्ह्यामध्येही काही तज्ज्ञ लोक आहे त्यांची टीम बनवून एक फीडबॅक असला पाहिजे। म्हणजे राजकारण्यांनी उगीचच बोलून मी हे करेल, मी ते करेल असं म्हणण्यापेक्षा कॉन्क्रीट जर आपण काही गोष्टी आणू शकलो तर ते जास्त उपयोगाचं राहील की आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या समस्या, सिंचनाच्या समस्या, विमानतळाची समस्या, MIDC या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करून त्या निश्चितच या कालावधीमध्ये पहिल्या 2 वर्षामध्येच त्याच्यामध्ये यश प्राप्त करेल हा माझा विश्वास आहे। मेळघाटचा जर विचार केला तर मेळघाटमध्ये पावसाळ्यात कुपोषणाची संख्या म्हणा किंवा इतर मोठ्या प्रमाणात घटना होतात, त्याबद्दल काय? निश्चितच भारतीय जनता पक्षाचं युती सरकार होतं तेव्हापासून मेळघाटमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि आता केंद्राच्या माध्यमातून जो पैसा राज्य सरकारला दिला जातो तो योग्य तऱ्हेने युटिलाइज झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जनजागृती तिथे आदिवासींपर्यंत पोहोचली पाहिजे। कुपोषणाची समस्या निश्चितपणे दूर होऊ शकते
मेडिकलीसुद्धा आपण सांगू शकतो की आईला जर कळलं, कुटुंबाला कळलं की आपल्या मुलाला काय द्यायचं आहे तर कुपोषण होणार नाही आणि म्हणून त्यावर विशेष भर आपण देणार आहोत. केंद्राने जर एक मोठी जबाबदारी पुन्हा दिली, मंत्रिपदाची जबाबदारी दिली तर काय काय वाटेल? भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक माणसाचं मूल्यमापन केलं जातं. कोणती जबाबदारी मागायची नसते, पण पक्षाने जी जबाबदारी दिली ती मुकाटपणे आणि संपूर्ण झोकून देऊन ती पार पाडायची असते आणि यशस्वी करायची असते. आणि त्यामुळं कोणतीही गोष्ट मागण्याच्या ऐवजी आता राज्यसभेची जबाबदारी दिली, ही काय लहान जबाबदारी आहे? 19 फक्त महाराष्ट्रामधून राज्यसभेचे खासदार जातात. संपूर्ण भारतामध्ये 252 लोक आहेत आणि त्यामध्ये ती जबाबदारी दिली. त्यामध्ये पूर्ण सर्वस्व झोकून काम करणं आणि लोकांना न्याय देणं हे पहिल्यांदा अपेक्षित आहे. आणि त्यामुळं त्या मार्गावर मी पुढे जाईल. जे ईश्वराला आणि देवेंद्रजी म्हणजे ईश्वराचेच रूप नावं आहेत, या सगळ्यांना ज्या गोष्टी मूल्यमापन करतील त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि तुमच्याच मतदारसंघातले आमदार यांनी असं सांगितलं की डॉक्टर बोंडे मुँह में राम बगल में सुरा, अशी त्यांची भावना आहे. आताच ते खासदार झालेले आहेत, त्यामुळे रामाचं नाव कमी घेऊन लोकांची सेवा करावी असं त्यांचं वक्तव्य. आमच्या घरात असं सांगितलेलं आहे की जेवण करताना घाससुद्धा रामाचं नाव घेऊन घ्यावा. म्हणजे कोणतंही काम करायचं असलं तर रामाचं नाव घेऊन घ्यावं, म्हणजे मग माणसाला वाटत नाही की हे मी केलं म्हणून, म्हणजे तो अहंकार येत नाही. दुर्दैवानं यशोमतीताईमध्ये तो अहंकार खूप आलेला आहे की मी करते आणि त्याच्यामुळं रामाचं नाव तर मी घेणारच. त्यांनी सांगावं रामाचं नाव नाही घेणार तर काय रावणाचं नाव घेणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजचं नाव नाही घेणार तर औरंगजेबाचं नाव घेणार आहे का? आणि म्हणून कोणी काही म्हणो, रामाचं नाव मी घेणार. कामही करेल, हाताने काम करेल आणि तोंडाने राम म्हणेल. हाताने काम राहील आणि तोंडाने राम राहील, हा माझा मंत्र राहील. नक्कीच आपण जर पाहिलं तर हाताने काम आणि तोंडात मात्र रामाचंच नाव आपल्या राहणार असल्याचं मत डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं आहे. अरुण जोशी, UCN न्यूज़, अमरावती. इस बार की भीषण गर्मी में जलाशयों का जलस्तर भी काफ़ी कम हुआ है. पश्चिम विदर्भ के जलाशयों में मात्र 32% ही पानी उपलब्ध है. वैसे पश्चिम विदर्भ में अमरावती जिले की स्थिति थोड़ी बेहतर है. जून महीने का दूसरा सप्ताह शुरू हो चुका है, लेकिन विदर्भ में अभी तक गर्मी से राहत की कोई गुंजाइश नजर नहीं आ रही. इस बार की गर्मी में जलाशयों का जलस्तर भी काफी कम हुआ है. फिलहाल पश्चिम विदर्भ के जलाशयों में मात्र 32% ही पानी उपलब्ध है. जलाशयों में कम होते जलस्तर की वजह से अब सभी को अच्छी बारिश का इंतजार है, क्योंकि जलाशय में उपलब्ध जलस्तर पर ही सिंचाई और पेयजल की आपूर्ति निर्भर करती है. पश्चिम विदर्भ में बड़े और मध्यम जलाशयों की संख्या 384 है, जिसमें से 9 बड़े जलाशय हैं और बांध है, जबकि अन्य मध्य जलाशय हैं. पश्चिम विदर्भ के प्रत्येक जिले के जलाशयों में उपलब्ध जलस्तर पर एक नजर डालते हैं. अमरावती जिले में 40.41% पानी, अकोला जिले में 30.57% पानी, बुल्ढाना जिले में 23.36% पानी, यवतमाल जिले में 34.93% पानी. वाशिम जिले में तो स्थिति काफी चिंताजनक है. यहाँ के जलाशयों में मात्र 17.30% ही पानी उपलब्ध है. अमरावती में बार बार जल संकट को लेकर भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने जिले की पालक मंत्री यशोमती ठाकुर पर निशाना साधा है. शिवराय कुलकर्णी ने तंज कसते हुए कहा कि अगर पालक मंत्री को केंद्र राज्य की राजनीति से फुर्सत मिल गई तो वो अमरावती में जल संकट का कुछ निदान निकाले. अमरावती में इस बार लोगों को भारी जल संकट का सामना करना पड़ा. पिछले 15 दिनों में 10 दिनों से अधिक समय से पीने के लिए पानी नहीं मिला है. स्थिति ये है कि बार बार पाइपलाइन के फूटने से लोगों का धैर्य भी अब जवाब देने लगा है. जबकि अमरावती जिले में बड़ा बांध है, ऐसे में अमरावती शहर में पानी की किल्लत नहीं होनी चाहिए, लेकिन सही व्यवस्था नहीं होने से समस्या अब और भी गहराने लगी है. पाइपलाइन पुरानी होने से समस्या बढ़ती जा रही है, लेकिन पालक मंत्री और
प्रशासन इस समस्या को लेकर गंभीर नजर नहीं आ रहा। इसलिए भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने अब इस समस्या के लिए जिले के पालक मंत्री और राज्य के महाविकास आघाड़ी को घेरा है और पानी समस्या का जल्द हल ढूंढने के लिए कारगर तरीका अपनाने की सलाह दी है। राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणातून फुरसत मिळाली असेल तर त्यांनी आता अमरावतीकरांची तहान भागवण्याची नितांत गरज आहे। गेल्या पंधरवाड्यामध्ये जवळजवळ 10 दिवसाहून अधिक काळ अमरावती शहराला प्यायला पाणी मिळालेलं नाही। अमरावतीतल्या आपल्या सगळ्या पूर्वजांनी अमरावतीला पुरेसं पाणी मिळावं याची अतिशय उत्तम दूरदृष्टी ठेवून व्यवस्था करून ठेवलेली आहे। ती व्यवस्थाही आपल्याला सांभाळता येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे। गेले 10 दिवस झाले अमरावतीकरांना पाणी नाही। 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाईपलाईन फुटली असे सांगितलं जाते आणि 10-10 दिवस 8-8 दिवस 9-9 दिवस अमरावतीकरांना प्यायला पाणी नसतं। अमरावतीच्या अनेक भागांमध्ये नळ आल्यानंतर 4-4 दिवस पाणी पोहोचायला वेळ लागतो। या सगळ्या विषयाकडे पालकमंत्र्यांचं शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आहे त्या महाविकास आघाडीच्या पालकमंत्री, त्याच महाविकास आघाडीच्या हातामध्ये पंजा घेतलेल्या आणि घड्याळ्याचे काटे फिरवणाऱ्या अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी आता लक्ष घालून अमरावतीकरांना पाणी दिलं पाहिजे। लोकांच्या मनामध्ये विविध शंका निर्माण झालेल्या आहेत की अमरावतीच्या MIDCला जो पूर्वी सोफिया कारखाना होता, नंतर त्याला इंडिया बुल म्हटलं गेलं, आता त्याला रतन इंडिया वीज प्रकल्प म्हटलं जातं। त्या प्रकल्पाला कागदावरचं आरक्षण जरी 0.2 दशलक्ष घनमीटर दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्यांना आणि MIDCला भरपूर प्रमाणात नियमित पाणी पुरवठा केला जातो, त्यामध्ये खंड पडत नाही आणि कागदावरची आकडेवारी वेगळी आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पाणी दिलं जातं आणि अमरावतीकरांना प्यायला पाणी मिळत नाही। ही शंका आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। ही देखील बाब तपासून पाहण्याची गरज आहे। कोणाची कृपादृष्टी या विषयांकडे आहे? ही जी पाणी टंचाई आहे ही कृत्रिम तर नाही ना, अशी देखील शंका आता अमरावतीकरांना यायला लागली आहे। सर्व लोकप्रतिनिधींना आमची नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी आता राज्याच्या आणि राष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष न घालता अमरावतीकरांना पाणी कसं मिळेल यासाठी थोडी तरी धडपड करावी आणि नाही मनाची तर किमान जनाची तरी आता थोडीशी ठेवावी। अमरावती जिले के दरियापुर शहर के गांधीनगर में गंदगी की वजह से आम आदमी का जीवन दुभर हो गया है। बरसात का मौसम आने वाला है, लेकिन प्रशासन का इस ओर कोई भी ध्यान नहीं होने से लोगों में काफ़ी नाराजगी है। दरियापुर नगर परिषद का कार्यकाल खत्म होने की वजह से यहां प्रशासक नियुक्त किया गया है। दरियापुर के मुख्याधिकारी पराग वानखेड़े को प्रशासक नियुक्त किया गया है। पूरा कारभार वही संभाल रहे हैं, लेकिन दरियापुर में पूरा काम प्रशासक के हाथों में होने के बावजूद यहां समस्याएं कम नहीं हैं। शहर के पौष इलाके में एक गांधीनगर की स्थिति तो इन दिनों और भी दयनीय हो गई है। जगह जगह फैली गंदगी की वजह से परिसर में सुअर और आवारा कुत्ते घूमते हुए नजर आते हैं। गंदगी की वजह से लोगों का जीवन दुभर हो गया है, लेकिन प्रशासन का इस ओर कोई भी ध्यान नहीं है। इसीलिए अब स्थानीय नागरिकों ने प्रशासन के कामकाज को लेकर सवाल उठाया है। बडनेरा के विधायक रवि राणा ने आरोप लगाया है कि राज्य सरकार की लापरवाही की वजह से चिकलधरा में बन रहे स्काई वॉक का काम रुक गया है। चिकलधरा दौरे पर आए रवि राणा ने स्काई वॉक के काम का जायजा लिया। इस दौरान उन्होंने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे से आग्रह किया है कि वे चिकलधरा आए और स्काई वॉक का काम जल्द से जल्द शुरू कराएं। आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे, पण त्यांनी याच्यामध्ये कुठलाही प्रोग्रेस केला नाही। टुरिझम मंत्री आदित्य ठाकरे आहे, त्यांनी चिखलदऱ्यामध्ये यायला पाहिजे। या स्कायवॉक एशियामधल्या 3rd नंबर लार्जेस्ट स्कायवॉकला जे काम थांबलेलं आहे गव्हर्नमेंटच्या हलगर्जीपणामुळं, मुख्यमंत्र्यांच्या लापरवाहीमुळं आणि टुरिझम मंत्री या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे असल्यानंतर जर या पूर्ण चिखलदऱ्याचा विकास आराखडा थांबलेला आहे, एवढा मोठा स्काय वॉकचं काम थांबलेलं आहे जे या चिखलदऱ्यामधलं सगळ्यात आकर्षण आणि सगळ्यात उत्तम असा स्काय वॉकच्या माध्यमातून अनेक पर्यटन या ठिकाणी आकर्षक होत होते,
ते सगळं काम थांबल्यामुळं हे पूर्णपणे ठाकरे सरकारची नाकामी या ठिकाणी दिसून येत आहे. 29 जून से स्कूल खुलने वाले हैं, लेकिन अमरावती जिले के चिकलदरा तहसील के काला पांडरी गांव स्थित परिषद स्कूल की छत अभी भी नदारद है. दरअसल 6 जून को आई आंधी तूफान में स्कूल की छत उड़ गई थी, लेकिन चिंता की बात यह है कि अभी तक जिला परिषद ने इस दिशा में कोई कदम नहीं उठाया. 6 जून को आए तूफान में काला पांडरी स्थित जिला परिषद स्कूल का छत उड़ गया. अब जबकि स्कूल खुलने में कुछ ही दिन शेष बचे हैं, ऐसे में स्कूल में पढ़ने वाले छात्र और उनके अभिभावक दोनों चिंतित है कि मानसून के सीजन में उनकी पढ़ाई कैसे होगी. जिला परिषद की शिक्षा अधिकारी प्रिया देशमुख के मुताबिक जूनियर इंजीनियर स्कूल की इमारत का स्ट्रक्चरल ऑडिट करेंगे और उनकी रिपोर्ट आने के बाद ही स्कूल के संबंध में आगे का निर्णय लिया जाएगा. पहिले तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करू. जर जेईनी ठरवलं की ती डिसमेंटलच करावं लागेल तर मग आपल्याला ती डिसमेंटलच करावं लागेल. पण शाळा बंद आम्ही ठेवणार नाही, पर्यायी व्यवस्था करून शाळा सुरू करू. शासनाचेच निर्देश आहे. शासनाने ठरवलंय की 1 ते 60 असेल पटसंख्या तर 2 शिक्षक, 61 ते 9 शिक्षक बसतो. तिथली पटसंख्या 62 आहेत सध्या आणि संच मान्यता 18 पासून झालेली नाही आहे. जर संच मान्यता आली तर 3रा शिक्षक तिथे बसू शकेल. वैसे 6 जून की घटना के बाद से किसी भी अधिकारी ने अभी तक स्कूल में भेंट नहीं दी है, जबकि 29 जून से स्कूल खुलने वाला है. ऐसे में अंदाज लगाया जा सकता है कि प्रशासन के लिए शिक्षा प्राथमिकता नहीं है. मात्र अजूनपर्यंत कालापांढरी शाळा जी आहे तिची दुरुस्ती झाली नाही आहे. यावरून असं दिसतं की शिक्षण मेळघाटच्या लोकांसाठी ही प्राथमिकता नाही आहे आणि अगदी साधी गोष्ट आहे की शाळेचं छप्पर उडालेलं आहे आणि त्याला दुरुस्ती करायचं आहे. हेच जर मेळघाटच्या बाहेर इतर तालुक्यामध्ये घडलं असतं तर शासनाने लगेच दखल घेतली असती आणि अजूनही त्या शाळेला शिक्षकांनी व्हिजिट नाही केली, अधिकाऱ्यांनी व्हिजिट नाही केली. त्याच्यामुळे असं वाटतं की मेळघाटचं अमरावतीच्या प्रशासनाला काय घेणं देणं. दरियापुर स्थित जीवन प्राधिकरण के कार्यालय में सोमवार को सांगलूर गांव के लोगों ने जमकर तोड़फोड़ की. गांव के लोग पिछले 4 महीने से पीने के पानी के लिए परेशान थे और सोमवार को जब वे जीवन प्राधिकरण के कार्यालय पहुंचे, वहां अधिकारी नहीं होने से भड़क गए और वहां रखी कुर्सी टेबल की तोड़फोड़ की. दरियापुर तहसील के सांगलूर गांव में कुछ लोग अपने गांव की पानी की समस्या पर चर्चा करने सोमवार को जीवन प्राधिकरण कार्यालय पहुंचे, लेकिन उस समय वहां कोई अधिकारी नहीं थे और उनसे संपर्क करने की सारी कोशिश नाकाम रही, जिसके बाद पिछले 4 महीने से पीने के पानी की समस्या से 2-4 हो रहे ग्रामीणों के सब्र का बांध टूट गया और उन्होंने कार्यालय में रखी कुर्सी टेबल उठाकर इधर उधर फेंक दिया. घटना की जानकारी मिलते ही दरियापुर पुलिस कार्यालय पहुंची और पंचनामा कर पुलिस ने तोड़फोड़ करने वालों की तलाश शुरू कर दी है. न्यूज़ रूम से बस इतना ही, लेकिन खबरों का सिलसिला आगे भी जारी रहेगा. आप देखते रहिएगा UCN न्यूज़.